ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते चैतन्यापासून. तर आता इथे चैतन्य सुरेशला शोधायला आलेला असतो. तर आता तो आजूबाजूच्या लोकांना विचारतो, कुठे आहे सुरेश म्हणून. सुरेश कदमचं घर कुठे आहे असं म्हणून विचारतो तो. ते बघा दोघे उभे आहेत ना, तेच असं म्हणतो तो माणूस. बघा प्रेक्षक हो, 2 कॉन्स्टेबल उभे असतात सुरेशच्या घराबाहेर. तेच का असं म्हणतो आता चैतन्याने जातो तो सुरेशला बघायला. तर आता तो अर्जुनला सांगतो, त्या सुरेशच्या घराच्या दारावर 2 कॉन्स्टेबल उभे आहेत असं म्हणतो चैतन्य. हे बघ तू त्याला ओळखत नाहीस पण त्याचा चेहरा मला नीट आठवतोय. एक काम कर, तू तिथे जा आणि सुरेश आहे का असं म्हणून विचार असं म्हणतो अर्जुन. बाहेर आल्यावर मला कळेलच असं म्हणतो अर्जुन. आणि कॉल कट केला की समजून जा तोच सुरेश असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे. तर आता चैतन्य जातो बघा प्रेक्षक हो सुरेशला शोधण्यासाठी आणि आता तो त्याच्या घराच्या बाहेर जाऊन थांबतो. सुरेशचं घर आहे ना असं म्हणतो तो कॉन्स्टेबलला. तुम्ही कोण असं म्हणतो कॉन्स्टेबल. मी मित्र आहे त्याचा, मी त्याला भेटायला आलोय असं म्हणतो चैतन्य. तुम्ही आता त्यांना नाही भेटू शकत असं म्हणतात ते. नाही मला महत्वाचं काम आहे असं म्हणतो चैतन्य. बरं ठीक आहे, जे काय बोलायचं असेल ते आमच्या समोर बोलायचं असं म्हणतात ते. काय हरकत नाही असं म्हणतो चैतन्य. सुरेश असं म्हणून बोलवतात कॉन्स्टेबल. तर आता सुरेश बाहेर येतो बघा प्रेक्षक काय रे म्हणून. तुम्हाला भेटायला कुणीतरी आलंय असं म्हणतात कॉन्स्टेबल. तर आता धक्काच बसतो अर्जुनला सुरेशला बघून, कारण हा तोच सुरेश असतो ना. कोण तुम्ही असं म्हणतो सुरेश. तर आता अर्जुनला आठवतं, तुमचं पूर्ण नाव काय म्हणाला. सुरेश कदम. आणि माझ्या भावाचं नाव राजेश कदम आणि त्याच्या बायकोचं नाव सुनीता कदम असं म्हटलेलं असतो ना तो. सगळं आठवतं आता अर्जुनला आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. सुरेश म्हणजे तुमचं आडनाव काय असं म्हणतो चैतन्य. मी सुरेश कदम असं म्हणतो तो माणूस. तर आता इथे अर्जुनला खूप जास्त राग आलेला असतो. मला सुरेश मागले पाहिजे होता, माझा काहीतरी गोंधळ झालाय हा, सॉरी हा असं म्हणतो चैतन्य. सॉरी सॉरी तुम्हाला त्रास दिला असं म्हणतो चैतन्य. आणि आता चैतन्य तिथून निघतो. तर आता अर्जुन आपल्या गाडीतून उतरतो. तर आता त्याला खूप जास्त राग आलेला असतो. तेवढ्यातच त्याला कॉल येतो परत. बोल असं म्हणतो अर्जुन. आता आपण काय करायचं असं म्हणतो चैतन्य. त्या कॉन्स्टेबलला डिस्ट्रॅक्ट कर आणि तिथे भांडण चालू कर असं म्हणतो अर्जुन. म्हणजे ते तिथे जातील असं म्हणतो अर्जुन. मी नाही भांडू शकत कुणाशी असं म्हणतो चैतन्य. अर्जुन मला ना ते जमणार नाही असं म्हणतो चैतन्य. जमावं लागेल तुला असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन फोन ठेवतो. तर आता चैतन्यला काय करायचं सुचतच नाही. तर आता चैतन्य त्या 2 माणसांकडे जातो बघा प्रेक्षक हो. तर आता तो जाता जाता धक्का लागतो त्याचा. तर आता चैतन्य मुद्दाम भांडायला लागतो. जाताना बघून जायचं ना, कशाला धक्का मारतो असं म्हणतो चैतन्य मुद्दाम. का धक्का का मारतो मला असं म्हणतो चैतन्य. अरे मी इथे उभा आहे असं म्हणतो तो. मग रस्त्यात कोणी उभी असतं का असं म्हणतो चैतन्य. मुद्दाम भांडत असतो तो. जा रे चल असं म्हणतो चैतन्य. पोलीस पोलीस हे बघा असं म्हणतो चैतन्य. तर आता ते कॉन्स्टेबल जातात बघा प्रेक्षक हो चैतन्य आणि त्या 2 माणसांकडे. तर आता चैतन्यने बरोबर प्लॅन एक्झिक्यूट केलेला असतो. तर आता इथे अर्जुन बघतो कुणीच कॉन्स्टेबल नसतं सुरेशच्या घराबाहेर म्हणून. तर आता इथे अर्जुन नॉक करत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुरेश उघडतो दरवाजा. तर आता सुरेशचं तोंड आवळतो आता इथे अर्जुन. चल असं म्हणतो अर्जुन. आवाज काढायचा नाही असं म्हणतो अर्जुन. तुला आता कोणीही इथे वाचवायला येणार नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायलीला दाखवलंय. तर आता सायली विचार करत बसलेली असते. तर आता इथे सायलीला आठवतं कसं त्या मुली गेलेल्या असतात सहलीला आणि सगळा प्रकार तिला आठवत असतो. तर चैतन्य म्हणतो इन्स्पेक्टर सावंत ना मधुभाऊंचा कॉल आला होता. ट्रिपला गेलेल्या मुली परत घरी आल्याच नाहीत असं म्हणतो आता चैतन्य. तर आता सगळं आठवत असतं सायलीला. तर आता कसं पोलीस आलेले असतात आणि म्हटलेले असतात सायली सुभेदार यांच्यावर वात्सल्य आश्रमातील अल्पवयीन मुलींचा ट्रॅफिकिंग केल्याचा आरोप आहे आणि त्यासाठी मी त्यांना पॉक्सो कायद्याखाली अटक करायला आलोय त्यांना असं म्हटलेलं असतो ना तो इन्स्पेक्टर. आता सगळं आठवतं सायलीला आणि खूप जास्त त्रास होत असतो तिला. खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक हो सायली. वात्सल्य आश्रमात हा सगळा प्रकार तुम्हीच घडून आणला का. मी आई होत असताना सुद्धा तुम्ही हे सगळं घडवलं असं म्हणून मीडियावाले विचारत असतात ना. सगळं आठवतात सायलीला. तुम्ही एवढा मोठा क्राईम कसं काय करू शकता असं म्हणतात ते. तर आता इथे कसं सायलीला ओढून नेलेलं असतात पोलीस हे सगळं दाखवल्याने कसं अर्जुन आणि घरातले सगळे रडत असतात ते सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. डोहाळे जेवणाच्या दिवशी सगळं झालेलं असतं ना. तर आता इथे सगळं आठवतं तिला आणि खूप जास्त त्रास होत असतो तिला आणि तिच्या पोटात दुखत पण असतं. पाणी पाणी असं म्हणत असते सायली. तर आता ती पाणी प्यायला जाते तर पाणी पण असतं. तर आता सायली पाणी पाणी म्हणत असते. ताई पाणी हवंय असं म्हणते सायली. त्रास होतोय ते असं म्हणते सायली. पाणी द्या पाणी हवंय ते असं म्हणत असते सायली आणि तिला खूप जास्त दुखत असतं. सायली असं म्हणते ती कॉन्स्टेबल. सायली अगं काय होते तुला असं म्हणते ती. सायली असं म्हणते ती. त्रास होतोय पाणी हवंय असं म्हणते ती. डोळे उघड सायली असं म्हणते ती. साळवे लवकर पाणी आणा असं म्हणते ती कॉन्स्टेबल. तर आता ती दरवाजा उघडते जेलचा. तर आता ती कॉन्स्टेबल आतमध्ये येते सायली सायली म्हणत. तर आता इथे कल्पना आणि प्रतिमा देवाना पाण्यामध्ये ठेवलेलं असतं. तर आता ते अभिषेक करत असतात तेवढ्यातच पाणी पडतं त्याच्या हातातून. तर आता प्रतिमा म्हणते कल्पना कल्पना. तर आता दोघींना खूप जास्त रडायला येतं कारण आता हा अपशगुन झालेला असतो ना. तर आता प्रतिमा म्हणते सायली ठीक असेल ना. अश्विन अश्विन असं म्हणते कल्पना. अस्मिता अश्विन असं म्हणून ओरडायला लागते कल्पना. तर आता कल्पनाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. माझ्या हातातनं सामान खाली पडलं असं म्हणते आता कल्पना. सायलीला काय झालं तर नसेल ना असं म्हणते कल्पना. तर आता श्वेताला खूप जास्त आनंद झालेला असतो सगळं बघून. असं काही नसतं उगाच भलता असेल तर विचार करू नको बरं असं म्हणतो आता अश्विन. पण काळजी वाटायची ती वाटतच राहते ना. आता सायली कोणत्या अवस्थेत असेल कुणास ठाऊक असं म्हणते अस्मिता. तर आता सगळेजण पाया पडतात देवासमोर. तर आता इथे अर्जुन खूप मारतो सुरेशला. त्या दिवशी तू आश्रमात सुनलचा काका बनून आला होतास ना असं म्हणतो अर्जुन. आणि मग माझ्या बायकोवर आरोप केलास तू असं म्हणतो अर्जुन. का
तिच्यावर आरोप का केलास, खोटं का बोललास तू, असं म्हणतो अर्जुन. अहो हे सगळं तुमच्या बायकोनेच सांगितलं होतं, असं म्हणतो सुरेश. आणि आता माझे पैसेच देत नाही ती, असं म्हणतो सुरेश. म्हणून तर मला सगळं पोलिसांना खरं सांगावं लागलं, असं म्हणतो तो. खोटं बोलतोयस तू, असं म्हणतो अर्जुन. माझी बायको असं करू शकत नाही, असं म्हणतो अर्जुन. तुला कोण सांगितलं हे सगळं करायला, बोल बोल, असं म्हणतो अर्जुन. आणि खूप मारतो तो सुरेशला. बोल, कुणासाठी काम करतोयस तू, बोल, कुणासाठी काम करतोयस, असं म्हणतो अर्जुन. अहो साहेब मी खरं सांगतोय, असं म्हणतो सुरेश. मी तुमची बायको सायली सुभेदार यांच्यासाठीच काम करतो, असं म्हणतो तो. अर्जुनला खूप जास्त राग आलेला असतो प्रेक्षक हो. अहो सायली मॅडम आश्रमातल्या मुलींची तस्करी करतात, असं म्हणतो तो. तर आता तो पुढे म्हणतो अश्लील व्हिडिओ बनवतात. तर आता अर्जुन खूप मारतो सुरेशला. खोटं बोलतेस तू, असं म्हणतो अर्जुन. ते व्हिडिओ ते बनवून विकतात, असं म्हणतो सुरेश. मी फक्त देखभाल करतो, असं म्हणतो सुरेश. तर आता अर्जुन खूप मारतो सुरेशला. खोटं बोलतेस तू, असं म्हणतो अर्जुन. अहो साहेब त्या टोनीने सोनलवरही अत्याचार केले, तसं म्हणतो तो. तुमची बायको सायली आणि तो टोनी हा धंद्यातले दोघेही पार्टनर आहेत, असं म्हणतो तो. पोलिसांना सांगितलं ना, ते मला सांगायचं नाही. खरं काय घडलंय ते मला ऐकायचं आहे, बोल, असं म्हणतो अर्जुन. अहो साहेब हे बघा, असं म्हणतो तो. तुम्ही अशी दादागिरी करू शकत नाही, असं म्हणतो सुरेश. मी सगळं बाहेर पोलिसांना सांगेन, असं म्हणतो तो. तर आता अर्जुन मारतो तिला परत. मी काय करू शकतो आणि काय नाही हे तुला माहित नाही, असं म्हणतो अर्जुन. आणि तू खोटं बोलतेस हे मला माहिती आहे. आणि खरं काय ते आज ना उद्या कळणारच आहे, असं म्हणतो अर्जुन. तोपर्यंत तू इतका मार खाल्ला अशी ना माझ्यापासून, सांग सालीला कुणी अडकवलं, असं म्हणतो अर्जुन. बोल बोल, असं म्हणून तो मारतो सुरेशला. मी तुम्हाला कसं सांगू, मी तुम्हाला पुरावा दाखवतो, असं म्हणतो तो. तर आता अर्जुन म्हणतो दाखव. तर आता पुरावा घेऊन येतो तो. तर आता पुरावा घेऊन आलेला असतो सुरेश. हे बघा, असं म्हणतो सुरेश. सायली मॅडम आम्हाला इथे भेटायला बोलवायचे, असं म्हणतो तो. आम्ही इथेच भेटायचो आणि सगळा प्लॅन इथेच करायचो. आता तरी हा फोटो पाहून तुमचा माझ्यावर विश्वास बसला ना, असं म्हणतो तो. तर आता अर्जुन मारतो त्याला. हे फोटोज हे असले फोटोज ना लहान मुलं सुद्धा बनवू शकतात. खरं काय ते सांग मला, असं म्हणतो अर्जुन. आणि मारतो तो परत सुरेशला. बोल बोल, असं म्हणतो अर्जुन. मी वकील आहात ना, मग तुम्ही शोधा ना हे फोटोज खरे आहेत की खोटे आहेत, असं म्हणतो तो. आणि तुम्हाला नाही जमलं तर पोलिसांना सांगा, असं म्हणतो तो. ते मी शोधून काढेनच, असं म्हणतो अर्जुन. खरं काय आहे ना ते मी शोधून काढेलच आणि तुलाही कळेल मी कोण आहे ते, असं म्हणतो अर्जुन. आणि परत मारतो तो सुरेशला. तर आता अर्जुन तिथून पळून जातो बघा प्रेक्षक हो. आणि बाहेरून कडी लावलेला असतो तो. अहो कोणी ऐका, असं म्हणतो सुरेश. ओ कॉन्स्टेबल, असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन चैतन्याला खुणवतो. याला धडकलो तेव्हा पडला, असं म्हणून आता चैतन्य काय काय सांगत असतो. सापडलं असं म्हणतो तो. चोराच्या उलट्या बोंबा, असं म्हणत असतो तो दुसरा मुलगा. तर आता बघा प्रेक्षक हो, चैतन्य मुद्दाम ड्रामा करत असतो की माझं पाकिट ह्याने मारले म्हणून. तर आता इथे मिळालेलं असतं त्याला पाकिट. सॉरी थँक्यू नाही, असं म्हणतो चैतन्य. येतो सर, असं म्हणून चैतन्य निघून जातो. काय चला, काय सिनेमा लागलाय, चला निघा, असं म्हणतात कॉन्स्टेबल. चला निघा, असं म्हणतात ते. तर आता सुरेश दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो. कोण ऐका, असं म्हणून ओढत असतो सुरेश. कोण ऐका, असं म्हणत असतो सुरेश. तर आता कॉन्स्टेबल लोक येतात. दरवाजा उघडा, कोणी ऐका, असं म्हणत असतो तो. तर सुरेश म्हणतो कुठे गेला होता तुम्ही, असं म्हणतो तो. आम्ही तर इथेच होतो. मग घरात कोण घुसला, असं म्हणतो पोलीस. तो अर्जुन सुभेदार आला होता, असं म्हणतो तो. कोण आला, खोटं बोलताय तुम्ही, तो आला असं आम्हाला कळलं असतं ना, असं म्हणतो कॉन्स्टेबल. खरं बोलतोय मी, असं म्हणतो सुरेश. हो तसं म्हणतो कॉन्स्टेबल. तर आता सुरेश आतमध्ये जातो. तर आता सुरेश आतमध्ये जाऊन बसलेला असतो. तर आता त्याच्याकडे फोन असतो. तो फोन आता घेतो आपल्या हातामध्ये. अहो सचिन सर, तो अर्जुन सुभेदार माझ्या घरी येऊन गेला, असं म्हणतो सुरेश. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्यला दाखवलंय. तर अर्जुन चैतन्याला ते फोटोज दाखवतो आणि म्हणतो की पुरावा म्हणून हे फोटोज दिलेत त्यांनी मला. तर आता चैतन्य बघतो ते फोटोज आणि तो म्हणतोय की साली त्याला नेहमी तिथे भेटायला यायची, असं म्हणतो अर्जुन. वॉट रबिश, असं म्हणतो चैतन्य. फेक आहे ते फोटोज, असं म्हणतो चैतन्य. ऑब्व्हियसली फेक फोटोज आहेत, असं म्हणतो अर्जुन. त्यांनी पोलिसांना सुद्धा हेच फोटो दाखवलेत. अजून कुणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, म्हणजे हे फोटोज खूप परफेक्टली बनवले गेलेत. प्रश्न आहे की तो सुरेश कुणासाठी काम करतोय. जो कोणी माणूस आहे ना तो साधा सुद्धा नाहीच आहे, असं म्हणतो अर्जुन. सुरेश कुणासाठी काम करतोय त्यांनी सांगितलं का, असं म्हणतो चैतन्य. तो तोंड उघडायला तयारच नाही, असं म्हणतो अर्जुन. तो माणूस कोण आहे त्याचं नावच कळत नाही अजून, असं म्हणतो अर्जुन. तेवढ्यातच त्याला कॉल आलेला असतो. हॅलो, असं म्हणतो अर्जुन. तर आता जेलमधून फोन आलेला असतो. तर आता ती बाई म्हणते सायली सुभेदारांची तब्येत अचानक बिघडली, आम्ही डॉक्टरांना बोलवलंय, तुम्ही सुद्धा लवकर या, असं म्हणून त्या बाईचा फोन आलेला असतो जेलमधून. मी आलो लगेच येतो, असं म्हणतो अर्जुन. तर आता ती कॉन्स्टेबल याच्या बाजूची असते ना, ती तिला फोन दिलेली असते. प्रिया, असं म्हणतो सचिन. त्या लेडी कॉन्स्टेबलचा फोन तिच्यापेक्षा तूच वापरतेस, असं म्हणतो सचिन. पुणे याच्यात मला तिला परत फोन द्यायचा आहे, असं म्हणते ती. ऐक त्या सुरेशचा कॉल आलेला होता. तो सांगत होता की अर्जुन त्याच्या घरापर्यंत पोहोचला, असं म्हणतो नागराज. त्या इन्स्पेक्टर सावंतने सांगितलं असेल ना अर्जुनला. अर्जुन त्याच्या घरात गेला आणि त्याने राडा घातला म्हणे, असं म्हणतो नागराज. काय सांगतं काय, असं म्हणते प्रिया. तर बघा प्रेक्षक हो, ते व्हिडिओ कॉलिंग चालू आहे, म्हणजे राकेश, नागराज, सचिन आणि प्रियाची काय बिंडोक दाखवतायत ना, खरंच प्रेक्षक हो. म्हणजे ह्या जेलचं काय केलंय बघा प्रेक्षक हो, यांनी अड्डा करून ठेवलाय. प्रियाचा अड्डा ह्याचं नाव असायला पाहिजे या सिरियलचं, खरंच हो, असं म्हणतो नागराज. अर्जुनने सुरेशला खूप खोदून विचारण्याचा प्रयत्न केला की या सगळ्या मागे खरंच कोण आहे, असं म्हणतो सचिन. मग सुरेश काय म्हणाला, त्यानं तोंड उघडलं नाही ना, असं म्हणते प्रिया. तर आता सचिन म्हणतो आम्ही तिच्या तोंडात इतके पैसे कोंबलेत ना, तोंड उघडणं शक्यच नाही तो, असं म्हणतो सचिन. प्रिया म्हणते नशीब माझं, तरी पण तुम्ही अर्जुनवर जरा लक्ष ठेवा, असं म्हणते प्रिया. तो काही करू शकतो, कळलं ना. एकदा का सुरेशने पोलिसला स्टेटमेंट दिली ना, तो लगेच अंडरग्राऊंड होईल, असं म्हणते प्रिया. मी तसं त्याला सांगितलं होतं, पण तो गायब व्हायच्या आतच अर्जुनने त्याला गायब केला, असं म्हणतो सचिन. अर्जुन कम्प्लीट बिथरलाय, असं म्हणतो सचिन. सुरेशच्या घराबाहेर बडा पोलीस बंदोबस्त असून सुद्धा त्याने रिस्क घेतली, असं म्हणतो सचिन. याचा अर्थ नक्कीच त्याच्या हाताला काहीच नाही लागलं. कम्प्लीट फ्रस्ट्रेट झालाय तो, असं म्हणतो सचिन.
तर आता राकेश म्हणतो तो सुरेश चांगली ऍक्टिंग करतो हा, आणि त्याचे आणि सायलीचे आपण एडिट केलेले फोटो अर्जुनला दाखवले. अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली असेल असं म्हणतो राकेश. तर प्रिया म्हणते काही म्हणा, सायलीचे आणि सुरेशचे जे खोटे फोटोज म्हणजे मास्टर स्ट्रोक होता हा काकांकडून असं म्हणते प्रिया. नागराज काका थँक्यू बरं का असं म्हणते प्रिया. त्यावेळी मला हे सुचलं नसतं ना तर सायलीवरचा आरोप भारीच झाला असता. आता सगळ्यांना पटलं असणार सायली सुरेशला त्या जागेवर भेटायची असं म्हणते आता प्रिया. खरं तर ती जागा दादाच्या मालकीची आहे असं म्हणतो आता नागराज. मला हवी होती पण नाही मिळाली असं म्हणतो नागराज. तुम्ही जेव्हा तुमचा प्लॅन डिस्कस करत होता ना सायलीवर डाऊट येण्यासाठी काहीतरी करावं, त्यावेळीच माझी ट्यूबलाईट पेटली. म्हटलं हीच जागा वापरू शकतो आपण. मी त्या जागी जायचो ना अधूनमधून, त्यामुळे तिथली डुप्लिकेट चावी होती माझ्याकडे असं म्हणतो नागराज. आणि तोच आपल्यासाठी बोनस ठरला असं म्हणतो नागराज. बिचारी सायली असं म्हणतो सचिन. कधीच त्या जागेवरती गेली नव्हती पण तरीही बिल तिच्याच नावावर फाडलं जात आहे असं म्हणतो सचिन. तर आता नागराज हसतो. पण बरं झालं प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या करायला कशाला पाहिजे होतं असं म्हणतो राकेश. लायकी नसताना बाबाची फुकट प्रॉपर्टी मिळाली तर असंच असतं असं म्हणतो राकेश. श्राप तर लागणारच ना असं म्हणतो तो. गुड हा, सायली तुरुंगात गेल्यापासून तुला खूप जास्त गुदगुल्या होत्यात राकेश असं म्हणतो नागराज. होणारच असं म्हणतो राकेश. मला गुदगुद्या होणारच पप्पा. त्या सायलीने आणि अर्जुनने मिळून तुम्हाला जेलमध्ये टाकलंय हे तुम्ही विसरू नका असं म्हणतो राकेश. तर आता प्रिया म्हणते एक मिनिट हा, पोलिसांना जी निनावी टीप मिळाली होती तो फोन तुम्ही कुणाला करायला सांगितलं होतं असं म्हणते प्रिया. तुला मदत करणारी ती लेडी कॉन्स्टेबल आहे ना तिच्या नवऱ्यालाच आपण खबरी बनवला असं म्हणतो सचिन. त्याचे पैसे डबल केले लगेच तिचा नवरा कामाला लागला असं म्हणतो सचिन. तर आता प्रिया हसायला लागते. वा कमाल आहे हा असं म्हणते प्रिया. अशीच आपली टीम मोठी मोठी होत राहू दे असं म्हणते प्रिया. अर्जुन सायली आता फक्त शिकल्यात असणार असं म्हणते प्रिया. तिने जे काही केलंय ना त्या सगळ्याचा बदला मी घेणार असं म्हणते प्रिया. अर्जुन सायली थडफडत असतील, त्यांचा श्वास गुदमरेल, आपल्याकडे दयेची भीक मागतील, पण आपण फक्त हसत राहायचं असं म्हणते प्रिया. तर आता सगळेजण हसत असतात. तर आता कॉन्स्टेबल म्हणते प्रियाला फोन दे इथे म्हणून. तर आता प्रिया फोन घेऊन येते. तर आता ती फोन देते कॉन्स्टेबलला. तर आता कॉन्स्टेबल फोन घेऊन जाते. प्रियाला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता सायलीचं चेकिंग होत असतं. तर आता डॉक्टर आलेले असते चेक करायला. आशाताई मी औषध पाठवते तोपर्यंत तुम्ही नारळ पाणी द्या असं म्हणतात डॉक्टर. तर आता अर्जुन आलेला असतो सायलीला भेटायला. डॉक्टर सायली कशी आहे आता, काय झालंय तिला असं म्हणतो अर्जुन. बीपी लो झालं होतं, श्वास लागला होता, पण आता ती ठीक आहे असं म्हणते डॉक्टर. तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया का, मी परमिशन काढतो कोर्टा करून, मी नवरा आहे आणि वकील सुद्धा असं म्हणतो. मी ओळखते तुम्हाला असं म्हणते ती डॉक्टर. पण आता सायलीला हॉस्पिटलमध्ये नेण्याची काही गरज नाहीये. अहो खरंच बरं वाटतंय आता मला असं म्हणते सायली. चला आता पेशंटला आराम करू द्या असं म्हणते ती डॉक्टर. डॉक्टर मी तिच्यावेळी थोडा बोलू शकतो का असं म्हणतो अर्जुन. टेलर मॅडम थांबू दे त्यांना, तिच्याबरोबर तिचा नवरा थांबला तर ती पटकन बरी होईल असं म्हणते ती डॉक्टर. ठीक आहे असं म्हणतात जेलर. कॉन्स्टेबल तुम्ही इथेच थांबा असं म्हणतात ते. तर आता कॉन्स्टेबल तिथेच थांबलेले असते. तर आता अर्जुन तिथेच असतो. तर आता अर्जुन आतमध्ये जातो सायलीला भेटायला. तर आता सायली अर्जुनकडे बघत असते. तर आता अर्जुन तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. खरंच खूप इमोशनल सीन आहे प्रेक्षक हो. अर्जुनला रडायला पण येत असतं. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवले. तर बघा प्रेक्षक हो, श्वेता सगळीकडे आहे. तर काय फायदा आहे या सगळ्या गोष्टीचा. खरंच प्रेक्षक हो, काही पुरावा मिळाला तरी श्वेता अगदीच पहिला सांगणार नागराज आणि प्रियाला. खरंच हे पटत नाहीये प्रेक्षक हो खरंच. तर आता मधुभाऊना कॉल आलेला असतो. तर आता इथे कुसुमचा कॉल आलेला असतो मधुभाऊना. तर आता इथे कुसुम म्हणते निकम नावाच्या इन्स्पेक्टरांचा कॉल आला होता आणि नंतर ते आले सुद्धा होते आणि त्यांनी आम्हाला खूप प्रश्न विचारले असं म्हणते कुसुम. आणि रजिस्टर ते घेऊन गेले आणि बरीचशी कागदपत्र पण त्यांनी नेली. मला काही कळायचं ना, काय करू असं म्हणते कुसुम. मधुभाऊ आम्हाला खूप टेन्शन येते हो, काय चाललंय हे समजत नाही असं म्हणतात ते काका. पण हे बघा इकडे सुद्धा तुमची अवस्था काय वेगळी नाही आहे असं म्हणतात मधुभाऊ. मधुभाऊ अर्जुन सर काय करणार आहेत आता, म्हणजे पुढे ते काय करणार आहेत असं म्हणते कुसुम. या संदर्भात जावई बापूंशी काही बोलणं झालं नाही माझं. कुसुमताई मला सायलीताईशी बोलायचंय असं म्हणते ती मुलगी छोटी. कळा सायलीताई नाही आता इथे फोनवर, मग तिला इथे घेऊन ये ना, मला सायलीताई पाहिजे असं म्हणून रडत असते ती मुलगी. अगं कुसुम त्या गौरीला समजावून सांग ना, काही दिवसांनी सायली येईल ना तिकडे असं म्हणतात मधुभाऊ. पण मधुभाऊ गौरी आता सायलीशिवाय राहायला अवघड आहे असं म्हणते कुसुम. ते तर आहेच ग, त्याला काही इलाज आहे का, जरा समजाव तिला असं म्हणतात मधुभाऊ. काय मूर्खासारखं दाखवतायत ना खरंच प्रेक्षक. म्हणजे गौरी कुठली मुलगी आली आहे आणि आता हिला लळा लागलाय सायलीचा, म्हणजे सायलीने सगळं सोडावं आणि हिच्याकडे बसावं. खरंच पटलेलंच नाही आहे अजिबात. बघा प्रेक्षक हो, तुम्हाला पटतंय का हे कमेंट करून नक्की कळवा. तर आता प्रयत्न करते असं म्हणते कुसुमाने रडत असते ती. हे बघा तुम्ही काळजी घ्या आणि फोन करत राहा असं म्हणतात मधुभाऊ. मधुभाऊ तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तब्येतीला जपा तुम्ही असं म्हणते कुसुम. हो हो असं म्हणतात मधुभाऊ. आता सायलीला सगळ्यात जास्त गरज तुमची आहे, लक्षात ठेवा हे असं म्हणते कुसुम. माझ्या साऊ बाळाला जर माझी मदत झाली असती तर मी केव्हाच केली असती असं म्हणतात ते. तर ठेवतो मी असं म्हणून मधुभाऊ फोन ठेवतात. तर आता अर्जुन आणि सायलीला दाखवलंय. अर्जुन म्हणतो कशी आहेस तू, ठीक आहेस ना असं म्हणतो अर्जुन. बरी आहे असं म्हणते सायली. 7व्या महिन्यात त्रास होतो ना तसाच त्रास आहे असं म्हणते सायली, आणि तो एवढा पुरताच होता, बाकी बरी आहे मी असं म्हणते सायली. आय एम व्हेरी सॉरी बायको, ह्या क्षणाला मी तुझा नवरा म्हणून काहीच करू शकत नाही असं म्हणतो अर्जुन. तुम्ही का त्रास करून घेताय असं म्हणते सायली. हे कोणीतरी मुद्दाम करतंय हे आपल्याला कळत नाही आहे का असं म्हणते सायली. हे बघा
आणि जे काय असेल ना त्याला आपण दोघांनी मिळून सामोरं जायचं. मला सांगा, खोटी तक्रार कोणी केली होती असं म्हणते ती. हे बघ, तुझ्या सगळ्याचा विचार करू नकोस असं म्हणतो अर्जुन. तू फक्त तुझा विचार कर, स्वतःची काळजी घे असं म्हणतो अर्जुन. मी आहे ना, मी बघतो असं म्हणतो अर्जुन. मग डोक्यामध्ये एवढा विचारांचा गोंधळ झालेला असताना मी आराम कशी करणार असं म्हणते सायली. सांगा ना, तुम्हाला काय कळलं का असं म्हणते सायली. मला अजून काहीच कळलेलं नाही असं म्हणतो अर्जुन. फक्त एवढंच कळलंय की सोनल आणि सुरेश एकाच ठिकाणी सापडलेत असं म्हणतो अर्जुन. सापडलेत म्हणजे असं म्हणते सायली. सुरेश काका तर सोनलला घरी घेऊन गेला होता ना असं म्हणते सायली. तो सुरेश कुणाचा काका नाहीये, तो सोनलचा काका नाहीच आहे. ते पेपर फेक होते असं म्हणतो अर्जुन. तो सुरेश खोटा काका म्हणून आला होता आपल्या आश्रमामध्ये असं म्हणतो अर्जुन. सायलीला धक्काच बसतो ऐकून. अर्जुनचा अजून कसं काय फोन आला नाही. मला असं वाटतंय की आपण जाऊया आता पोलीस स्टेशन मध्ये आणि मग बघूया तिथे काय चाललंय ते असं म्हणते कल्पना. कल्पना असं म्हणतो प्रताप. अगं सायली आता पोलीस स्टेशनवर नसेल असं म्हणतो प्रताप. अगं चैतन्य काय म्हणाला आठवत आहे ना, अशा गुन्ह्यासाठी जेव्हा अटक होते तेव्हा कस्टडी होत नाही, तेव्हा थेट तुरुंगात घेऊन जातात असं म्हणतो प्रताप. अश्विन, मला वाटतं तू अर्जुनला कॉल करून बघच, खूपच उशीर झाला असं म्हणते प्रतिमा. तर आता अश्विन कॉल करतो बघा प्रेक्षक अर्जुनला. तर आता त्याचा फोनच लागत नाही. तर आता अश्विन म्हणतो फोनच लागत नाही दादाचा, म्हणजे तिथे नक्कीच काहीतरी भयंकर घडत असेल असं म्हणते कल्पना. सायली 2 जीवाची आहे त्याचा पण कुठे विचार करत नसेल असं म्हणते कल्पना. तर आता तेवढ्यात सचिन आलेला असतो. तर आता सचिन हॅलो असं म्हणून हसत येतो तो घरी. येऊ का आत असं म्हणतो सचिन. तर आता सगळ्यांना धक्काच बसतो सचिनला बघून. तर आता अर्जुन आणि सायलीला दाखवले. सोनल सुखरूप आहेत आपण असं म्हणतो अर्जुन. पण काय असं म्हणते सायली. पण असं म्हणतो अर्जुन. पण हेच किती सुखरूप आहे, तिला काय झालं नाही असं म्हणतो अर्जुन. तर सायली म्हणते तुम्ही माझ्यापासून काय लपवू नका, काय झालंय पण काय असं म्हणते सायली. खरं सांगतोय सोनल सुखरूप आहे हे चांगलं व्हायचं होतं मला असं म्हणतो अर्जुन. तुम्ही खोटं बोलताय, माझी शपथ आहे तुम्हाला, आपल्या बाळाची शपथ आहे. नक्की काय झालं ते सांगा असं म्हणते सायली. पोलिसांना सोनलच्या ठिकाणी सापडली, तिथे सोनलवर अत्याचार झाले होते असं म्हणतो अर्जुन. तर आता सायलीला धक्काच बसतो. तर आता बघा प्रेक्षक वाचा बघ इथे समोर बघा तरी मध्ये काय ते. तर आता इथे अस्मिता प्रियाला म्हणत असते प्रिया जेल ही तुझी खरी जागा आहे. मग हाच नियम सायलीला लावून दाखवा ना असं म्हणते प्रिया. तिने केलेला गुन्हा तर माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे असं म्हणते प्रिया. सायली निर्दोष आहे असं म्हणते पूर्णाची, आणि आम्ही सगळे तिच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत असं म्हणते पूर्णाची. आमच्यातली एकी भक्कम आहे प्रिया, त्यामुळे तू परत आम्हाला कधीच छळू नाही शकणार, कारण अंतिम विजय आमचाच आहे असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक सगळेजण आपली एकी दाखवतात, सुभेदार मंडळी आणि किल्लेदार मंडळी. तर आता इथे खूप इंटरेस्टिंग आहे पुढचा प्रोमो बघा प्रेक्षक माझा आणि माझा कुटुंबाचा विजय कायम असेल असं म्हणते आता सायली. तर आता प्रियाला खूप जास्त राग आलेला असतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि आमच्या चॅनलला हाईप द्यायला विसरू नका, आणि या व्हिडिओला तर अजिबात हाईप करायला विसरू नका. तर प्रेक्षक अशीच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.